देवाच्या लोकांना तुम्हाला आणि मला ह्या जगामध्ये चांगला फायदा उचलायचा आहे. जर देवानं प्रभू येशू ख्रिस्तानं मला जर चांगलं बनवलेलं आहे तर मला चांगलं काम करण्यासाठी रोज एक पाऊल पुढं 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 टाकत राहायचं आहे आणि दुसऱ्यांना मला मदत करायची आहे. येशू मसीह की वचन क्रमांक 35 त्यामध्ये वाचूया. चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगले वाढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट काढतो. भांडार म्हणजे काय? आपलं अंतःकरण. भांडार म्हणजे काय? म्हणा शेजाऱ्याला तुझं अंतःकरण. चांगला मनुष्य काय करतो? बोला काय वाचले? वाचा कोणतरी परत एकदा. चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगले काढतो. चांगला मनुष्य आपल्या भांडारातून किंवा आपल्या हृदयातून चांगले काढतो चांगले बाहेर काढितो. आणि वाईट माणूस बस फक्त चर्च मध्ये चांगलं बाहेर काढितो, स्तुती बाहेर काढतो है ना, प्रार्थना बाहेर काढतो, धन्यवाद 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 बाहेर काढितो. काय बाहेर काढतो? चर्च मध्ये आल्यानंतर माझ्या हृदयातून सगळं चांगली प्रार्थना येते, चांगले गीत येते, चांगली आराधना येते, चांगली उपासना येते, चांगलं 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 येतं. शेजाऱ्यांसंग चांगलं बोलतो तो है ना, बाजू बरोबर चांगलं बोलतो, मागच्याबरोबर चांगलं बोलतो, पुढच्याबरोबर चांगलं बोलतो, पास्टर बरोबर पण चांगलं बोलतो. फक्त चर्च मध्येच असं घडत असतं. पण चर्चच्या बाहेर गेल्यानंतर या भांडारातून काय बाहेर निघतं? नेहमी लक्षात ठेवा, तुमचं हृदय एक चांगलं भांडार बनलं पाहिजे. या भांडारामध्ये या हृदयामध्ये देवाच्या वचनाचा खजिना पाहिजे. हिऱ्याला किंमत नाही, सोन्याला किंमत नाही. देवाच्या वचनाला सोन्या आणि चांदीपेक्षा जास्त किंमत आहे. आणि हे वचन तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये रोज तुम्ही आणि मी साठवलं पाहिजे. आणि रोज अंतःकरणातून दुसऱ्यांसाठी हिताचं, भलाईचं, कल्याणाचं तुम्ही आणि मी ह्या मुखातून बाहेर काढणं गरजेचं आहे. हृदयातून काय बाहेर निघतं? चांगलं निघतं का वाईट निघतं? हा प्रश्न चिन्ह आहे. जर मी देवाचं घर आहे, दुसऱ्या भाषेत मी देवाचं मंदिर आहे, देव जर माझ्यामध्ये राहतो, देवाचं वचन जर माझ्यामध्ये आहे, तर माझ्या अंतःकरणातून आणि माझ्या मुखातून समोरच्या व्यक्तीसाठी आशीर्वाद